नमस्ते मित्रांनो, MPSC ऑफिसर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटली की आपल्याला अनेक विषयांचा अभ्यास करावा लागतो आणि त्यातीलच एक अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे सायन्स किंवा विज्ञान. विज्ञान या विषयाअंतर्गत जीवशास्त्र किंवा बायोलॉजी या विषयावर स्पर्धा परीक्षेत सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. याच जीवशास्त्राअंतर्गत मानवी शरीरशास्त्र या विषयातील मानवी रक्तभिसरण संस्था या टॉपिकचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा मित्रांनो, मानवी शरीर हे अनेक संस्थांचे मिळून बनलेले असते, जसे की रक्तभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था इत्यादी. त्यामुळे या सर्व संस्थांचा अभ्यास एकाच व्हिडिओमध्ये करणे आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे आपण या प्रत्येक संस्थेचा अभ्यास स्वतंत्रपणे करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली संस्था बघणार आहोत, ती म्हणजे मानवी रक्तभिसरण संस्था. चला तर मग स्टार्ट करूया. सुरुवातीला आपण थोडी बेसिक माहिती बघूया आणि त्यानंतर थेट आपण आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. मानवी शरीर निर्मिती. स्त्री बीज ओव्हम आणि पुरुष बीज शुक्राणू किंवा स्पर्म यांचा संयोग होऊन अगणित पेशींचा विशिष्ट समूह तयार होतो. विशिष्ट समूहाच्या पेशींपासून निरनिराळे अवयव तयार होतात. निरनिराळ्या अवयवांपासून मानवी शरीर तयार होते. मानवी शरीर हे असंख्य पेशी म्हणजे सेल्सपासून बनलेले आहे. पेशी म्हणजे सजीव शरीराचा मूलभूत घटक होय. अनेक पेशींपासून पेशीजाल म्हणजे टिश्यूज तयार होतात. शरीरात समान रचना व कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला पेशीजाल किंवा टिश्यू असे म्हणतात. या पेशीजालापासून शरीराचे वेगवेगळे अवयव म्हणजे ऑर्गन तयार होतात आणि या अवयवांपासून वेगवेगळ्या अवयव संस्था म्हणजे सिस्टीम तयार होतात आणि या सर्व संस्था मिळून मानवी शरीर तयार होते. तर यापैकीच आता पहिली संस्था आपण बघणार आहोत, जे की आहे मानवी रक्तभिसरण संस्था. मानवी रक्तभिसरण संस्था शरीराच्या विविध संस्थांचे कार्य अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ऊर्जा, प्राणवायू व इतर घटकांचा शरीरातील सर्व भागांना पुरवठा करणे रक्तभिसरण संस्थेचे मुख्य कार्य आहे. तसेच विविध शारीरिक क्रियांमुळे शरीरात उत्पन्न होणारे निष्क्रिय, विषारी आणि टाकाऊ पदार्थ उत्सर्जन संस्थेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ही संस्था करत असते. मानवी रक्तभिसरण संस्थेत पुढील घटक येतात. एक आहे हृदय म्हणजेच हार्ट. दुसरा आहे धमनी किंवा रोहिणी किंवा आर्टेरी. तिसरा आहे शिरा किंवा नीला किंवा व्हेन. चौथा आहे केशवाहिन्या किंवा कॅपिलरीज. तर पहिला बघूया हृदय. हृदय त्रिकोणी आकाराचे असून छातीच्या पिंजऱ्यात दोन्ही फुफ्फुसाच्या मध्ये थोडं डाव्या बाजूला सरकलेलं असते. हृदयाची लांबी 12 सेंटीमीटर, रुंदी 8 ते 9 सेंटीमीटर आणि जाडी 6 सेंटीमीटर असते. हृदयाचे वजन पुरुषांमध्ये 280 ते 340 ग्रॅम व स्त्रियांमध्ये 230 ते 280 ग्रॅम असते. हृदयाची रचना बघूया. हृदयाचे आतील भाग पोकळ असून त्याला वर 2 व 2 खाली असे 4 कप्पे असतात. वरील 2 कप्प्यांना अलिंदे किंवा कर्णिका किंवा ॲट्रियम म्हणतात, तर खालच्या 2 कप्प्यांना निलय, जीवनिका किंवा ॲट्रिकल्स म्हणतात. स्नायूच्या उभ्या पडद्यामुळे दोन्ही कप्पे डाव्या व उजव्या कप्प्यात विभाजित होतात. हृदयाचे 4 कप्पे म्हणजे डावे अलिंद, डावे निलय, उजवे अलिंद आणि उजवे निलय. डायग्राममध्ये आपण पाहू शकतो. बघा, हा जो कप्पा आहे हा आहे राईट ॲट्रियम म्हणजेच उजवे अलिंद. हा जो कप्पा आहे हा आहे राईट व्हेंट्रिकल्स म्हणजेच उजवे निलय. हा जो कप्पा आहे हा आहे लेफ्ट ॲट्रियम म्हणजेच डावे अलिंद आणि हा जो कप्पा असतो हा आहे लेफ्ट व्हेंट्रिकल्स म्हणजेच डावे निलय. तर असे हृदयाचे हे 4 कप्पे आहेत. हृदयातील रक्तभिसरण. शरीरातील सर्व अशुद्ध रक्त सर्वप्रथम ऊर्ध्व महाशिरा व अधो महाशिरेद्वारे उजव्या अलिंदामध्ये आणले जाते. बघा मित्रांनो, हे पॉईंट्स आपण समजून घेण्याच्या अगोदर आपण डायग्रामच्या माध्यमातून रक्तभिसरण कशा प्रकारे होते हे आधी समजून घेऊया, म्हणजेच आपल्याला हे पॉईंट आणखी चांगल्या प्रकारे समजेल. बघा, आपल्या शरीरातील सर्व अशुद्ध रक्त सर्वप्रथम आपल्या हृदयाच्या या कप्प्यामध्ये एकत्र केलं जातं. याला म्हणतात राईट ॲट्रियम किंवा उजवे अलिंद. तर ह्या उजव्या अलिंदामध्ये आपल्या शरीरातील सर्व अशुद्ध रक्त सर्वप्रथम इथे आणलं जातं. तर इथे अशुद्ध रक्त आणण्यासाठी 2 रक्तवाहिन्या काम करत असतात. एक असते, तिला म्हणतात इम्पेरियर व्हेना केव, ठीक आहे, किंवा याला आपण म्हणतो अधोमहाशीर. तर ही काय करत असते की आपल्या हृदयाच्या खालील भागातील जे काही रक्त आहे
म्हणजेच आपल्या पोटातील किंवा आपल्या पायातील जे काही रक्त असेल तर ते आपल्या हृदयापर्यंत मध्ये आणण्यासाठी ही रक्तवाहिनी काम करत असते. हिला काय म्हणतात तर अधोमहाशीर. आणि दुसरी रक्तवाहिनी ती आहे, तिला आपण म्हणतो सुपिरियर व्हेना केव. तर ही रक्तवाहिनी आहे, हिला आपण म्हणतो सुपिरियर व्हेना केव किंवा तिला म्हणतो आपण ऊर्ध्व महाशीर. तर ऊर्ध्व महाशीर काय करते तर आपल्या हृदयाच्या वरील भागातील जे रक्त आहे, म्हणजे आपल्या डोक्यातील किंवा आपल्या हातातील जे काही रक्त आहे ते आपल्या हृदयामध्ये आणण्याचं काम कोण करते तर हे सुपिरियर व्हेना केव करत असते. त्यानंतर हे जे आपल्या उजव्या अलिंदामध्ये जे काही आलेलं हे रक्त आहे, हे रक्त पुढे मग काय केलं जातं तर या व्हॉल थ्रू उजव्या निलयामध्ये म्हणजेच राईट व्हेंट्रिकलमध्ये पाठवलं जातं. ठीक आहे. राईट व्हेंट्रिकलमधून मग हे रक्त काय होतं तर बघा या फुफ्फुस धमनीद्वारे किंवा पल्मनरी आर्टरीद्वारे ते फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं. बघा इथून ही पल्मनरी आर्टरी निघली आहे किंवा फुफ्फुस धमनी निघलेली आहे आणि याला 2 ब्रँचेस पडलेले आहे. या 2 ब्रँचेस काय करतात की आपल्या 2 फुफ्फुसामध्ये या 2 ब्रँचेस जातात आणि तिथे काय होतं की आपल्या रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं. म्हणजेच जेव्हा आपण श्वसन करतो म्हणजे आपण श्वास घेतो आणि उच्च श्वास सोडतो, त्या प्रोसेसमध्ये काय होतं तर आपल्या रक्तातील जे काही कार्बन डायऑक्साईड आहे तो हवेत सोडला जातो आणि हवेतील जो काही ऑक्सिजन आहे तो आपल्या रक्तामध्ये शोषला जातो. अशा प्रकारे हृदयामध्ये काय होतं की आपल्या रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं. त्यानंतर काय होतं तर फुफ्फुसामध्ये शुद्ध झालेलं जे काही रक्त आहे ते परत आपल्या हृदयामध्ये आणलं जातं. या पल्मनरी व्हेनद्वारे किंवा फुफ्फुस शिरेद्वारे काय केलं जातं तर ते जे शुद्ध रक्त आहे ते परत आपल्या हृदयामध्ये आपल्या लेफ्ट ॲट्रियममध्ये म्हणजेच डाव्या अलिंदामध्ये ते आणलं जातं इथे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, जे व्हेन असतात किंवा ज्या शिरा असतात त्या जनरली काय करतात तर अशुद्ध रक्ताचं वहन करतात. पण ही पल्मनरी व्हेन आहे किंवा जे फुफ्फुस शिरा आहे हे एकमेव अशी शिरा आहे आपल्या शरीरातील जे काय करतं तर शुद्ध रक्ताचं वहन करत असतं. कुठून तर आपल्या फुफ्फुसापासून तर आपल्या हृदयापर्यंत. आणि ही जी फुफ्फुस धमनी आहे म्हणजेच पल्मनरी आर्टरी आहे ही काय करतात बघा, धमनीचं मुख्य काम काय आहे, जनरली धमनी काय करते तर शुद्ध रक्ताचं वहन करते. पण ही पल्मनरी आर्टरी किंवा फुफ्फुस धमनी ही एकमेव अशी धमनी आहे आपल्या शरीरातील जी काय करते तर अशुद्ध रक्ताचं वहन करते. म्हणजेच काय तर ही आपल्या हृदयाकडून आपल्या फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्ताचं वहन करत असते. तर हे 2 पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचे आहे, कारण की या अगोदरसुद्धा या पॉईंटवर स्पर्धा परीक्षामध्ये प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर काय होतं तर बघा, या लेफ्ट ॲट्रियममध्ये किंवा डाव्या अलिंदामध्ये आलेलं जे अशुद्ध रक्त आहे ते या हॉलद्वारे डाव्या निलयामध्ये किंवा लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये पाठवलं जातं. बघा, लेफ्ट व्हेंट्रिकल हा किंवा डाव्या निलय हा जो आपल्या हृदयाचा कप्पा आहे हा सर्वात मोठा आणि मजबूत कप्पा असतो. बघा, याच्या भिंतीसुद्धा जाड आहे, इथे दिलेलं आहे. कारण काय, कारण याच कप्प्यातून आपल्या संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो. त्यामुळे हा जो कप्पा असतो आपल्या हृदयाचा डावे निलय हा मोठा आणि मजबूत असतो. ठीक आहे. आता बघा ही महाधमनी या लेफ्ट व्हेंट्रिकलमधून निघते आणि आपल्या संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. बघा, याला इथे पुन्हा ब्रँचेस पडलेला आहे. या ब्रँचेस थ्रू काय होतं की आपल्या संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा या डाव्या निलयामार्फत केला जातो. ठीक आहे. याला परत इथे ब्रँच पडतात, या ब्रँचच्या आणखी सब ब्रँच पडत जातात. असे आपल्या संपूर्ण शरीरापर्यंत शुद्ध रक्ताचं वहन जे आहे ते या महाधमनीद्वारे केलं जाते. याला ओरडासुद्धा म्हणतात. हृदयामध्ये इथे झडपा दिलेल्या असतात किंवा व्हॉल्स असतात. तर या व्हॉल्स किंवा या झडपाचं काय काम आहे तर बघा, रक्त रिटर्न न जाऊ देणे हे यांचं काम आहे. म्हणजेच बघा, जेव्हा उजव्या अलिंदामधून उजव्या निलयामध्ये रक्त एंटर करतं तर ते परत जाऊ नये यासाठी हे हॉल कार्य करत असतात. म्हणजेच हे हॉल्स सायकलच्या ट्यूबला जे हॉल्स असतात त्याप्रमाणे कार्य करत असतात. म्हणजे जसं आपण सायकलमध्ये हवा भरत असतो तर फक्त हवा बाहेरून आतमध्ये एंटर होते, पण आतमधली हवा परत बाहेर येऊ शकत नाही. तर या अशा प्रकारे या हॉलचं कार्य असतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या हृदयाचं काय कार्य आहे तर हृदयाचं कार्य आहे आपलं रक्ताचं सर्क्युलेशन करणे किंवा पंप करणे. हृदय हे रक्ताचं शुद्धीकरण करत नाही मित्रांनो. हृदय हे रक्ताचं शुद्धीकरण करत नाही. हृदय हे फक्त रक्ताचं सर्क्युलेशनचं किंवा रक्ताला पंप करण्याचं काम करतं. मग रक्ताचं शुद्धीकरण कोण करतं तर आपले जे फुफ्फुस असतात ते रक्ताला शुद्धीकरण करण्याचं काम करत असतात. रक्ताचं शुद्धीकरण आणखी एका ठिकाणी केलं जातं शरीरामध्ये, ते आहे म्हणजे आपल्या किडन्यामध्ये किंवा आपल्या मूत्रपिंडामध्ये. पण त्याला रक्त शुद्धीकरण म्हटलं जात नाही, त्याला म्हटलं जातं गाळणे किंवा फिल्टरेशन. ठीक आहे. तर त्याचासुद्धा अभ्यास आपण जेव्हा
मानवी उत्सर्जन संस्थेचा स्वतंत्रपणे अभ्यास करू तेव्हा त्याचा डिटेल्समध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या हृदयामार्फत रक्ताचं पंपिंग केलं जातं आणि आपल्या फुफ्फुसांमार्फत रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं. तर अशा प्रकारे आपल्या हृदयाचं हे कार्य कंटिन्युअसपणे चालू असते. तर मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला हे हृदयाचं जे काही कार्य आहे किंवा वर्किंग आहे समजलं असेल. बघा, आता आपल्याला हे पॉईंट जास्त चांगल्या प्रकारे समजतील. हृदयातील रक्तभिसरण. शरीरातील सर्व अशुद्ध रक्त सर्वप्रथम ऊर्ध्व महाशिरा व अधो महाशिरेद्वारे उजव्या अलिंदामध्ये आणले जाते. अधो महाशीर इन्फिरियर व्हेना केव. हृदयाच्या खालच्या भागातील म्हणजे डोके व हात सोडून शरीरातील इतर भागातील रक्त या शिरेद्वारे हृदयात आणले जाते. ऊर्ध्व महाशीर सुपेरियर व्हेना केव. डोके व हातातले रक्त या शिरेद्वारे हृदयामध्ये आणले जाते. उजव्या अलिंदातील रक्त मग उजव्या निलयामध्ये पाठवले जाते. उजव्या निलयातून ते रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुस धमनीद्वारे म्हणजे पल्मोनरी आर्टरीद्वारे फुफ्फुसाकडे पाठवले जाते. फुफ्फुसात शुद्ध झालेले रक्त मग फुफ्फुस शिरेद्वारे म्हणजे पल्मोनरी व्हेनद्वारे डाव्या अलिंदामध्ये पाठवले जाते. डाव्या अलिंदातील रक्त मग डाव्या निलयात पाठवले जाते. हा हृदयाचा सर्वात मोठा व सर्वात मजबूत कप्पा आहे, कारण याच कप्प्यातून महाधमनीद्वारे म्हणजे ओटाद्वारे संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो. म्हणजे उजव्या अलिंद व उजव्या निलयातून अशुद्ध रक्त प्रवाहित होते व डाव्या अलिंद व डाव्या निलयातून शुद्ध रक्त प्रवाहित होत असते. बघा, हे सर्क्युलेशन आपण या डायग्राम थ्रू आणखी चांगल्या प्रकारे समजू शकतो. बघा, सर्वप्रथम काय होतं तर आपल्या शरीरातील जे काही अशुद्ध रक्त आहे ते सर्वप्रथम आपल्या हृदयाच्या उजव्या अलिंदामध्ये पाठवले जाते. या उजव्या अलिंदामधून ते रक्त नंतर या व्हॉल्व्हद्वारे उजव्या निलयामध्ये पाठवले जाते. या उजव्या निलयातून ते रक्त नंतर शुद्धीकरणासाठी आपल्या फुफ्फुसाकडे पाठवले जाते. बघा, आपल्या फुफ्फुसाकडे किंवा आपल्या लंग्सकडे ते रक्त शुद्धीकरणासाठी पाठवले जाते. आपल्या फुफ्फुसामध्ये त्या रक्ताला ऑक्सिजनयुक्त बनवले जाते, म्हणजे त्याला शुद्ध केले जाते. आणि नंतर ते शुद्ध झालेलं जे रक्त आहे ते परत आपल्या हृदयाकडे आपल्या हृदयाच्या डाव्या कप्प्यामध्ये म्हणजे डाव्या अलिंदामध्ये पाठवले जाते. या डाव्या अलिंदामधून ते रक्त नंतर या व्हॉल्व्हद्वारे डाव्या निलयामध्ये पाठवले जाते आणि या डाव्या निलयातून ते रक्त नंतर आपल्या संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो. अशा प्रकारे हे संपूर्ण चक्र आपल्या हृदयाचं कंटिन्युअसपणे चालू असतं. मानवी हृदयातून रक्त दोनदा प्रवाहित होते म्हणून त्याला दुहेरी अभिसरण असे म्हणतात. बघा, मानवी हृदयामध्ये काय होतं की एकदा अशुद्ध रक्त आपल्या हृदयाच्या उजव्या भागामध्ये येत असतं. तिथून ते शुद्धीकरणासाठी आपल्या फुफ्फुसाकडे पाठवलं जातं आणि फुफ्फुसातून शुद्ध झालेलं रक्त परत आपल्या हृदयाच्या डाव्या भागामध्ये येत असतं. अशा प्रकारे एकच रक्त आपल्या हृदयातून दोनदा प्रवाहित होतं म्हणून त्याला दुहेरी अभिसरण असे म्हणतात. मात्र अनेक प्राण्यांच्या हृदयातून रक्त केवळ एकदाच प्रवाहित होतं म्हणून त्याला एकेरी अभिसरण असं म्हटलं जातं. माणसाची रक्तभिसरण संस्था ही बंद रक्तभिसरण संस्था असते, त्यामुळे शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त एकत्र मिसळत नाही. मात्र अनेक प्राण्यांमध्ये खुली रक्तभिसरण संस्था असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये शुद्ध रक्त व अशुद्ध रक्त एकत्र मिसळत असते. त्यानंतर आपण झडपांबद्दल किंवा व्हॉल्व्सबद्दल माहिती बघूया. बघा, हृदयामध्ये रक्त रिटर्न जाऊ नये म्हणून व्हॉल्व्स असतात किंवा झडपं असतात, ते आपण आताच पाहिले. तर त्या कोणत्या कोणत्या झडपा कुठे कुठे असतात ते आपण आता इथे पाहूया. बघा, जे त्रिदल झडप असते ही उजवे अलिंद आणि उजवे निलय यांच्यामध्ये असते. तर द्विदल झडप जी आहे ती डावे अलिंद व डावे निलय यांच्यामध्ये असते. आपण डायग्राममध्ये हे पाहू शकतो. बघा, उजवे अलिंद आणि उजवे निलय यांच्यामध्ये ही जी झडप आहे याला त्रिदल झडप असे म्हणतात. ही काय करते तर या डायरेक्शनने येणारे जे काही रक्त आहे ते परत रिटर्न जाऊ देत नाही. आणि डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यामध्ये ही जी झडप आहे याला द्विदल झडप असे म्हणतात. ही काय करते तर ही सुद्धा रक्त जे आहे ते रिटर्न जाऊ देत नाही. त्यानंतर आहे महाधमनी झडप. ही महाधमनीच्या मुळाची असते. आणि पुढली आहे फुफ्फुस धमनी झडप. ही फुफ्फुस धमनीच्या मुळाशी असते. डायग्राममध्ये हे आपण पाहू शकतो. बघा, ही आहे महाधमनी आणि याच्या मुळाशी जी ही झडप आहे ही आहे महाधमनी झडप. आणि ही आहे फुफ्फुस धमनी आणि ह्या फुफ्फुस धमनीच्या मुळाशी ही जी झडप आहे हिला फुफ्फुस धमनी झडप असे म्हणतात. त्यानंतर बघूया हृदय चक्र. हृदयाचे आकुंचन व प्रसरण दर मिनिटाला सुमारे 72 वेळा होत असते. म्हणजेच प्रत्येक हृदय चक्राला सुमारे 0.8 सेकंद लागतात.
हृदयाच्या आकुंचनाला सायस्टोल व प्रसरणाला डायस्टोल म्हणतात. हृदयाच्या पंपाची क्षमता 0.2 हॉर्स पॉवर एवढी असते. हृदयातून एका मिनिटाला जवळपास 5 लिटर रक्त पंप केले जाते. हृदयातील आवाज. आपल्याला जे हृदयाचे ठोके ऐकायला येतात तो हृदयाचा आवाज असतो. तो लबडब असा येतो. हा आवाज धडपणच्या चालू बंद झाल्यामुळे निर्माण होतो. हा आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने किंवा छातीला कान लावून ऐकता येतो. हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे ECGचा वापर केला जातो. जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या बालकांना ब्लू बेबी असे म्हणतात. भारतात पहिले हृदय प्रत्यारोपण के. वेणुगोपाल यांनी केले. त्यानंतर आपण बघूया रक्तदाब. हृदयाच्या विविध अवयवांना रक्तपुरवठा करताना निलय आकुंचन पावताना निर्माण होणाऱ्या दाबाला वरचा रक्तदाब म्हणजेच सायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. तर निलयाच्या प्रसरणाच्या वेळी निर्माण होणाऱ्या दाबाला खालचा रक्तदाब म्हणजेच डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. वरचा रक्तदाब साधारणपणे 120 mmHg एवढा असतो, तर खालचा रक्तदाब सर्वसाधारणपणे 80 mmHg एवढा असतो. जर रक्तदाब 140/90 mmHg पेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय BP असे म्हणतात. आणि जर रक्तदाब 100/60 mmHg पेक्षा कमी असेल तर त्याला कमी रक्तदाब म्हणजेच लो BP असे म्हणतात. बघा, आपण बोलीभाषेतसुद्धा रक्तदाब असे न म्हणता आपण BP असेच म्हणतो. म्हणजे BP वाढला किंवा BP कमी झाला तर तो हाच उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब असतो. त्यानंतर बघूया रक्तवाहिन्या. मानवी शरीरात जवळपास 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. धमनी, रोहिणी किंवा आर्टरी कशाला म्हणतात तर बघा, ज्या रक्तवाहिन्या हृदयाकडून शरीराकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात त्यांना धमनी असं म्हणतात. फक्त याला एक अपवाद आहे, ते म्हणजे फुफ्फुस धमनीचा किंवा पल्मोनरी आर्टरीचा. कारण ही काय करते की ही एकमेव अशी धमनी आहे की जी अशुद्ध रक्ताचा वहन करते. म्हणजेच आपल्या हृदयाकडून आपल्या फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून येते. त्यानंतर शिरा किंवा नीला किंवा व्हेन कशाला म्हणतात तर बघा, ज्या रक्तवाहिन्या आपल्या शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचा पुरवठा करतात त्यांना शिरा असे म्हणतात. यालासुद्धा एक अपवाद आहे, ते म्हणजे आपले फुफ्फुस शिरा किंवा पल्मोनरी व्हेन. कारण ही काय करते तर ही एकमेव अशी शिरा असते की जे शुद्ध रक्ताचं वहन करते. म्हणजेच आपल्या फुफ्फुसाकडून ते आपल्या हृदयाकडे शुद्ध रक्ताचं वहन जे आहे ती पल्मोनरी व्हेन किंवा फुफ्फुस शिरा करत असते. त्यानंतर केशवाहिन्या किंवा कॅपिलरी कशाला म्हणतात तर बघा, या अशा छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात की ज्यांच्यामार्फत आपल्या अवयवांना थेट रक्ताचा पुरवठा केला जातो. म्हणजेच बघा, आपण मगाशी हृदयाच्या डायग्राममध्ये बघितलं होतं की आपल्या डाव्या निलयामधून एक महाधमनी निघते आणि त्याला परत फाटे फुटत जातात. म्हणजे त्याच्या ब्रँच तयार होतात आणि त्या ब्रँच थ्रू आपल्या शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो. त्या ब्रँचला आणखी परत सब ब्रँच पडतात. म्हणजे छोट्या छोट्या त्यांच्या रक्तवाहिन्या तयार होतात आणि ज्या रक्तवाहिन्या, त्या छोट्या रक्तवाहिन्या आपल्या पेशींना थेट रक्तपुरवठा करतात किंवा त्या पेशीतून टाकाऊ पदार्थ किंवा उत्सर्जित पदार्थ आपल्या रक्तामध्ये शोषून घेतात, त्यांना केशवाहिन्या किंवा कॅपिलरी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण धमनी किंवा आर्टरी आणि शिरा किंवा व्हेन्समधील फरक समजून घेऊया. बघा, धमनी काय करते तर ते शुद्ध रक्त हृदयाकडून शरीराकडे वाहून नेते आणि शिरा काय करत असते तर अशुद्ध रक्त शरीराकडून हृदयाकडे वाहून नेत असते. धमनीमध्ये रक्तदाब हा जास्त असतो तर शिरेमध्ये रक्तदाब हा कमी असतो. धमनीमध्ये रक्तदाब जास्त असण्याचं कारण काय तर बघा, धमनी थ्रू काय होतं की आपल्या संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो. त्यामुळे रक्त जे आहे ते शेवटच्या टोकापर्यंत शरीराच्या पोचलं पाहिजे, यासाठी धमनीमधील रक्तदाब जो असतो तो जास्त असतो. तर शिरेमध्ये काय होतं की शिरेमार्फत शरीरातील रक्त जे आहे आपल्या हृदयाकडे आणलं जातं, त्यामुळे तिथे जास्त रक्तदाबाची गरज नसते. त्यानंतर धमन्या ज्या असतात त्या शरीरामध्ये खोलवर असतात आणि शिरा ज्या असतात त्या सर्वसाधारणपणे त्वचेच्या खाली असतात. धमन्यामध्ये झडपा नसतात तर शिरेमध्ये जे पायातील शिरा असतात त्यामध्ये झडपा असतात. कारण की बघा, पायातून खूप खालून रक्त वरती येत असतं, त्यामुळे ते रक्त परत खाली जाऊ नये म्हणून पायातील जे शिरा असतात त्यामध्ये झडपा असतात. त्यानंतर धमन्यामध्ये पोकळी लहान असून गोलाकार असतात. बघा, धमन्यामध्ये पोकळी लहान असण्याचं कारण काय तर बघा, धमन्यामध्ये पोकळी असते कारण की धमन्याच्या ज्या भिंती असतात त्या जाड असतात. धमन्याच्या भिंती जाड असण्याचं कारण काय तर बघा, धमन्यामध्ये रक्तदाब हा जास्त असतो, त्यामुळे धमन्याच्या भिंती या जाड असतात. तर शिऱ्यामध्ये काय असते तर शिऱ्यामध्ये पोकळी मोठी असते,
पण गोलाकार नसतात. म्हणजेच पोकळी मोठी असण्याचं कारण काय शिरेमध्ये, तर शिरेची जी भिंत असते ती पातळ असते, कारण की शिरेमध्ये जो रक्तदाब असतो तो कमी असतो. त्यामुळं शिऱ्यामधील ज्या भिंती असतात त्या पातळ असतात आणि पोकळी जास्ती असते. तर धमन्यामध्ये पोकळी जी लहान असते आणि जी भिंत असते ती जाड असते. बघा या डायग्राममध्ये सुद्धा धमन्या आणि शिराचं कार्य इथे दिलेलं आहे. बघा हृदयातून ज्या या लाल रक्तवाहिन्या निघलेल्या आहेत, तर या आहे धमन्या, ज्या की संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करत आहे. आणि ज्या निळ्या रंगाच्या तुम्हाला दिसत आहेत त्या आहेत व्हेन्स किंवा शिरा, ज्या शरीरातील अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहून आणण्याचं कार्य करत आहेत. त्यानंतर बघूया ब्लड म्हणजेच रक्त. माणसाच्या शरीरात साधारणपणे 5 लिटर रक्त असते. रक्ताच्या अभ्यासाला हिमॅटोलॉजी म्हणतात. रक्ताचे मुख्यतः 2 घटक पडतात. एक म्हणजे रक्तजल म्हणजेच प्लाझ्मा, हा 55% असतो. आणि दुसरा असतो तो म्हणजे रक्तपेशी किंवा ब्लड सेल, हे 45% असतात. बघा आपल्या रक्ताचे मुख्यतः 2 घटक असतात. एक असतो द्रव घटक आणि दुसरा असतो स्थायू घटक. तर जो द्रव घटक असतो त्याला म्हणतो आपण रक्तजल किंवा प्लाझ्मा, आणि जो स्थायू घटक असतो त्याला म्हणतो आपण रक्तपेशी किंवा ब्लड सेल्स. तर पहिला आपण बघूया रक्तपेशी. बघा रक्तपेशी कोणत्या कोणत्या असतात मग, तर बघा लाल रक्तपेशी रेड ब्लड सेल म्हणजेच RBC, त्यानंतर पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल WBC, आणि रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स. पहिला बघूया आपण लाल रक्तपेशी RBC. या गोलाकार चपट्या व मध्यभागी खोल असतात. 1 घन मिली रक्तात यांची संख्या सुमारे 4.5 ते 5 दशलक्ष असते. लाल रक्तपेशीत 60 ते 70% पाणी असून 30 ते 40% इतर पदार्थ असतात. यामध्ये मुख्यतः ग्लोबिन व लोह असते. ग्लोबिन आणि लोहाच्या संयोगाला हिमोग्लोबिन म्हणतात. हिमोग्लोबिनचे कार्य काय असते मग, तर बघा हिमोग्लोबिनचे कार्य असते ऑक्सिजनचे वहन करणे. सामान्यतः पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण 13 ते 18 ग्रॅम प्रति 100 मिली रक्त असते. तर स्त्रियांच्या शरीरामध्ये 11.5 ते 16.5 ग्रॅम प्रति 100 मिली रक्त हिमोग्लोबिनचे प्रमाण असते. ठीक आहे. यापेक्षा जर हिमोग्लोबिन कमी झालं तर मग आपल्याला त्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट करून घ्यावं लागते, कारण की हिमोग्लोबिन जर शरीरामध्ये या प्रमाणापेक्षा जर कमी झालं तर मग चक्कर येणे, विकनेस येणे, या प्रकारचे सिम्पटम आपल्याला तिथे दिसतात. तर त्यावर मग डॉक्टरकडे जाऊन आपल्याला याची ट्रीटमेंट करून घ्यावी लागतं. त्यानंतर हिमोग्लोबिनच्या कमतरतेने ॲनिमिया नावाचा रोग होतो. बघा हिमोग्लोबिनमध्ये लोहसुद्धा असते, त्यामुळे लोहाच्या कमतरतेने ॲनिमिया नावाचा रोग होतो असं सुद्धा आपण इथे म्हणू शकतो. एक्झाममध्ये आपल्याला हिमोग्लोबिन किंवा लोह कोणतंही ऑप्शन दिलेलं असू शकतं. त्यानंतर रक्ताचा लाल रंग हा हिमोग्लोबिनमुळे असतो. लाल रक्तपेशीची निर्मिती शरीरामध्ये अस्थिमज्जेत होत असते. बघा अस्थिमज्जा म्हणजे काय, तर बघा आपल्या हाडांमध्ये त्या मधामध्ये जी पोकळी असते त्याला अस्थिमज्जा असं म्हणतात. तर जे लाल रक्तपेशी असतात त्यांची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होत असते. लाल रक्तपेशींचे सरासरी आयुष्य 120 दिवस असते व त्यानंतर त्यांचे प्रथिने, आम्ल, म्हणजेच लोह मध्ये विघटन होते. ही क्रिया यकृत, प्लीहा व अस्थिमज्जेमध्ये होत असते. विघटन झालेले लोह पुन्हा अस्थिमज्जेत येऊन त्यापासून हिमोग्लोबिन तयार होते. त्यानंतर पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच WBC. पांढऱ्या पेशींचे कार्य म्हणजे रोगजंतूंचा नायनाट करणे, प्रतिजन अँटीजन विरुद्ध प्रतिपिंड अँटीबॉडी तयार करणे, धूळ कार्बनचे कण पेशीतून बाहेर काढणे. बघा प्रतिजन काय असतात किंवा अँटीजन काय असतात, तर बघा शरीराच्या बाहेरील असे काही हानिकारक घटक जे आपल्या शरीरात जातात आणि आपल्या शरीराला नुकसान पोचवतात. असे जेव्हा हानिकारक काही घटक आपल्या शरीरामध्ये एंटर करतात तेव्हा आपलं शरीर काय करतं की त्या प्रतिजनाच्या विरुद्ध प्रतिपिंड म्हणजेच अँटीबॉडी तयार करतात आणि त्या प्रतिजनावर हल्ला करतात आणि त्यांना नष्ट करण्याचं काम करतात. त्यानंतर रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स. रक्तात 3 ते 5 लाख प्रति घन मिली असतात. या पेशी रक्त गोठवण्याच्या कार्यात मदत करतात. डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड या रोगात यांचे प्रमाण कमी होते. त्यानंतर रक्तजल म्हणजेच प्लाझ्मा. रक्तजल पिवळसर रंगाचा असून त्यात खालील घटक असतात.
पाणी असते 91 ते 92%, प्रथिने असतात 7.5 ते 8%, क्षार असते 0.09%. रक्तजलात अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फिब्रिनोजेन व्यतिरिक्त रक्त घटवण्यास आवश्यक असणारे आणखी काही प्रथिने असतात. रक्तात सोडियम क्लोराईड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह इत्यादी घटक असतात. तसेच क्षार, ॲमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड, ग्लुकोज, प्रतिद्रव्ये व अनावश्यक घटक उदाहरणार्थ युरिया, युरिक ॲसिड इत्यादी असतात. त्यानंतर रक्ताचे कार्य. प्राणवायू फुफ्फुसातून पेशीकडे आणि पेशीतून कार्बन वायू फुफ्फुसाकडे नेणे हे रक्ताचे महत्त्वाचे कार्य असते. त्यानंतर अन्नपदार्थाचे अभिशोषण झाल्यानंतर ते यकृताकडे नेणे, तसेच ग्लुकोज, प्रथिने, आम्ल, स्निग्ध आम्ल पेशीकडे नेणे हे सुद्धा महत्त्वाचं कार्य रक्तामार्फत केलं जातं. त्यानंतर टाको पदार्थ मूत्रपिंडाकडे वाहून नेणे. त्यानंतर हार्मोन व खनिजे जीवनसत्वाची आवश्यकतेनुसार अवयवाकडे ने आण करणे हे सुद्धा महत्त्वाचे कार्य रक्तामार्फत केले जाते. त्यानंतर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे कार्य रक्तामार्फत केले जाते. त्यानंतर शरीरात पाण्याचे योग्य संतुलन ठेवणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि रक्त घोटण्यास मदत करणे. रक्त घोटण्यास मदत करणे म्हणजेच काय, तर जेव्हा एखादी शरीराला जखम होते तेव्हा जो रक्तस्राव होतो तो त्यावेळेस त्या जखमेच्या जागी रक्त गोठवलं जातं. त्यासाठी आवश्यक असणारे काही घटक जे आहे ते ऑलरेडी रक्तामध्ये असतात, जे की काय करतात की रक्त गोठवण्यासाठी मदत करतात. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी हे सुद्धा रक्त गोठवण्यासाठी मदत करत असतात. त्यानंतर बघूया रक्तगट, ब्लड ग्रुप. रक्तगटाचा शोध सर्वप्रथम डॉक्टर कार्ल लँडस्टीनर यांनी लावला. लँडस्टीनर यांनी ABO या रक्तगटाचा शोध लावला, तर रक्तगट ABचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. रक्तात प्रतिजन, अँटीजन व प्रतिद्रव्य अँटीबॉडी असतात. प्रतिजन कॅपिटल A आणि B ने दर्शवतात, तर प्रतिद्रव्य स्मॉल a आणि b ने दर्शवतात. बघा मित्रांनो, आत्ताच आपण थोड्या वेळ आधी बघितलं होतं की मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रतिजन काय असतात, तर शरीराच्या बाहेरील असे काही पदार्थ जे आपल्या शरीरात एंटर केल्यानंतर आपल्यासाठी ते घातक असतात, आपल्याला नुकसान पोहोचवतात. पण बघा, रक्तामध्ये जे प्रतिजन असतात ते आपल्यासाठी घातक नसतात. तर प्रत्येक रक्तामध्ये म्हणजे ठराविक रक्तामध्ये ठराविक प्रतिजन हे असतोच आणि ते आपल्या शरीरासाठी घातक नसतात. एकाच रक्तगटात सारखेच प्रतिजन आणि प्रतिद्रव्य नसते. म्हणजेच ज्या रक्तामध्ये प्रतिजन A असेल तर त्यामध्ये प्रतिद्रव्य B असेल, आणि जर प्रतिजन B असेल तर प्रतिद्रव्य A असेल. म्हणजे सारखेच प्रतिजन आणि सारखेच प्रतिद्रव्य एका रक्तामध्ये नसते. आता कोणत्या रक्तगटामध्ये बघा, ABO रक्तगटाचे पुढील 4 प्रकार पडतात: A, B, AB आणि O. आता आपण बघूया की कोणत्या रक्तगटामध्ये कोणते प्रतिजन आणि कोणते प्रतिद्रव्य असतात. तर बघा, रक्तगट A मध्ये प्रतिजन A असते आणि प्रतिद्रव्य B असते. थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, इथे स्मॉल a आणि स्मॉल b पाहिजे. ठीक आहे, B आणि A. तर रक्तगट A मध्ये कोणता प्रतिजन असेल, तर रक्तगट A मध्ये प्रतिजन A असेल आणि प्रतिद्रव्य कोणते असेल, तर स्मॉल b. रक्तगट B मध्ये प्रतिजन असेल कॅपिटल B आणि प्रतिद्रव्य असेल स्मॉल a. रक्तगट AB मध्ये प्रतिजन असेल AB आणि प्रतिद्रव्य कोणते असेल, तर कोणतेच नाही. त्यानंतर रक्तगट O मध्ये प्रतिजन कोणतेही नसेल आणि प्रतिद्रव्य असेल A आणि B दोन्ही. बघा मित्रांनो, रक्ताचं क्लासिफिकेशन करताना आपण ABO रक्तगटामध्येच रक्ताचं क्लासिफिकेशन करत असतो. तसेच एखाद्या रुग्णाला रक्त देताना सुद्धा आपण ABO रक्तगटाच्या आधारेच ते रक्त देत असतो. पण त्याही पुढे जाऊन आणखी एक फॅक्टर येतो रक्तामध्ये, तो असतो RH फॅक्टर. तर हा RH फॅक्टर काय असतो ते आता आपण ते बघूया. बघा, RH फॅक्टर म्हणजे काय, तर RH फॅक्टर म्हणजे लाल रक्तपेशीवर असणारा D प्रतिजन होय. हा प्रतिजन सर्वप्रथम रेसूस नावाच्या माकडात आढळला, म्हणून याला RH फॅक्टर असे म्हणतात. याचा शोध सर्वप्रथम कार्ल लँडस्टीनर व विनर या शास्त्रज्ञांनी लावला होता. या RH घटकाचे परिणाम मग आपल्या शरीरावर काय होतात, तर ते आता आपण इथे पाहूया. RH घटकाचे परिणाम.
RH पॉझिटिव्ह व्यक्तीला RH पॉझिटिव्ह व्यक्तीचे रक्त दिल्यास त्यामध्ये धोका नसतो. तसेच अशा व्यक्तीला RH निगेटिव्ह व्यक्तीचे रक्त दिले गेले तरीही चालते. RH निगेटिव्ह व्यक्तीला RH पॉझिटिव्ह व्यक्तीचे रक्त दिले तर RH निगेटिव्ह व्यक्तीच्या रक्तामध्ये प्रतिद्रव्ये तयार होतात. म्हणजेच पहिल्यांदा जर RH पॉझिटिव्ह रक्त दिले गेले तर त्या फारसा काही गंभीर परिणाम त्या रुग्णावर होत नाही. पण परत जर त्या व्यक्तीला RH पॉझिटिव्ह रक्तच दिले गेले तर त्यावर प्रतिद्रव्यांचा हल्ला होऊन त्याच्या रक्तातील लाल पेशींचे विघटन होते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजेच बघा, RH निगेटिव्ह व्यक्तीला जर एकदा समजा RH पॉझिटिव्ह रक्त दिले गेले तर त्याचा फारसा परिणाम होत नाही, म्हणजे काही गंभीर परिणाम होत नाही. पण जर त्याला परत पुन्हा जर RH पॉझिटिव्ह रक्त दिले गेले तर अशा वेळेस काय होतं, तर त्या RH निगेटिव्ह व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींवर प्रतिद्रव्यांचा हल्ला होऊन त्याच्या रक्ताचे विघटन केले जाते. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर आपण पती पत्नीच्या रक्तगटाबद्दल बघूया. बघा, पती पत्नी दोघांचे रक्त RH पॉझिटिव्ह असेल तर मुलाचे रक्त RH पॉझिटिव्ह असते. त्यामुळं गर्भावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही व मातेलाही काहीही धोका नसतो. मातेचे रक्त निगेटिव्ह आणि पित्याचे रक्तसुद्धा RH निगेटिव्ह असेल तर गर्भ RH निगेटिव्ह रक्तगटाचा असतो. त्यातसुद्धा मातेला आणि गर्भाला काहीही धोका नसतो. मात्र मातेचे रक्त RH निगेटिव्ह आणि पित्याचे रक्त जर RH पॉझिटिव्ह असेल तर गर्भ RH पॉझिटिव्ह असू शकतो. यात पहिल्या मुलाच्या जीवाला धोका पोहोचत नाही. पण दुसऱ्या मुलाच्या वेळेस गर्भ RH पॉझिटिव्ह जर असला तर मातेच्या रक्तातील RH प्रतिद्रव्ये गर्भाच्या रक्तातील तांबड्या पेशीवर हल्ला करतात व त्याचे विघटन घडवून आणतात. अशा केसमध्ये त्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण होतो. म्हणजेच काय तर बघा, जर आई आणि वडील दोघांचाही रक्तगट जर RH निगेटिव्ह असेल तर मुलाच्या जीवाला किंवा मातेला काही धोका नसतो. तर दोघांचाही रक्तगट जर RH पॉझिटिव्ह असेल तरीसुद्धा मुलाच्या जीवाला धोका नसतो. पण जर आईचा रक्तगट जर RH निगेटिव्ह असेल आणि वडिलाचा रक्तगट जर RH पॉझिटिव्ह असेल तर अशा केसमध्ये काय होतं, तर पहिलं जर मूल जर RH पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या जीवाला धोका नसतो. पण जर दुसरं जे मूल आहे ते जर समजा RH निगेटिव्ह असेल तर त्याच्यासुद्धा जीवाला काही धोका नसतो. पण जर दुसरं मूल RH पॉझिटिव्ह जर असेल तर अशा केसमध्ये काय होतं, तर आईच्या रक्तातील जे काही प्रतिद्रव्ये असतात ते त्या मुलाच्या रक्तातील तांबड्या पेशीवर हल्ला करतात आणि त्याचे विघटन घडवून आणतात. त्यानंतर बघूया रक्तदान. रक्तदान करताना कोणत्या व्यक्तीला कोणते रक्त दिले जावे हे प्रतिजनाच्या सहाय्याने ठरवले जाते, प्रतिद्रव्याच्या नाही. म्हणजेच जो रक्त घेणारा आहे त्याच्या रक्तात जेवढे प्रतिजन आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रतिजन रक्त देणाऱ्याच्या रक्तात नसावे. उदाहरणार्थ, समजा एका व्यक्तीचा रक्तगट AB आहे तर तो कोणाकोणाकडून रक्त स्वीकारू शकतो. तर बघा, रक्तगट A कडून स्वीकारतो, कारण की रक्तगट A मध्ये कोणतं प्रतिजन असते तर A असते आणि जो घेणारा आहे त्याच्यामध्ये सुद्धा A प्रतिजन असते. त्यामुळे तो रक्तगट A कडून स्वीकारतो. त्यानंतर रक्तगट B कडून सुद्धा तो स्वीकारतो, कारण की रक्तगट B मध्ये कोणते प्रतिजन आहे तर रक्तगट B मध्ये B प्रतिजन आहे आणि जो घेणारा आहे त्याच्यामध्ये सुद्धा B प्रतिजन असते. त्यामुळे रक्तगट B कडून सुद्धा तो स्वीकारतो. रक्तगट AB कडून सुद्धा तो स्वीकारतो, कारण की रक्तगट AB मध्ये सुद्धा AB प्रतिजन असते आणि घेणाऱ्याकडे सुद्धा AB प्रतिजन आहे. रक्तगट O कडून सुद्धा तो स्वीकारतो, कारण की रक्तगट O मध्ये कोणतेही प्रतिजन असत नाही. त्यामुळे रक्तगट O कडून सुद्धा AB हा रक्त स्वीकारू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, रक्तगट AB हा असा रक्तगट आहे जो जवळजवळ सर्वच रक्तगटाकडून रक्त स्वीकारू शकतो. त्यामुळे या रक्तगटाला सर्वयोग्यग्राही म्हणजे युनिव्हर्सल रेसिपियंट असं म्हटलं जातं. तर रक्तगट O हा असा रक्तगट आहे की जो काय करतो की त्याचं रक्त जे आहे की सर्वच रक्तगटाला चालतं. त्यामुळे त्याला युनिव्हर्सल डोनर किंवा सर्वयोग्य दाता असं म्हटलं जातं. ठीक आहे. रक्तगट O असा रक्तगट आहे की जो काय करतो की ज्याचं रक्त जे आहे ते सर्वच रक्तगटांना चालतं. त्यामुळे त्याला सर्वयोग्य दाता किंवा युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं. 14 जून हा जागतिक रक्तदान दिन आहे. एका वेळी जास्तीत जास्त 300 मिली रक्तदान करता येते. 2 रक्तदानामध्ये किमान 3 महिन्याचा कालावधी म्हणजे 3 महिन्याचे अंतर ठेवणे गरजेचे आहे. आता आपण बघूया की आईवडिलांच्या रक्तगट असणार मुलांचा रक्तगट काय असणार. तर बघा, आईवडील दोघांचाही रक्तगट जर A असेल
तर मुलांचा रक्तगट सर्वात जास्त शक्यता आहे की त्यांचा रक्तगट ए असेल. जर आईवडील दोघांचाही रक्तगट जर बी असेल तर सर्वात जास्त शक्यता आहे की त्यांच्या मुलांचासुद्धा रक्तगट जो आहे तो बी असेल. जर आईवडिलांपैकी एकाचा रक्तगट ए असेल आणि दुसऱ्याचा जर बी असेल तर अशा केसमध्ये जास्त शक्यता आहे की त्यांच्या मुलांचा जो रक्तगट आहे तो ए बी असेल. ठीक आहे. एकसुद्धा राहू शकतो किंवा बीसुद्धा राहू शकतो, पण सर्वात जास्त शक्यता कशाची आहे तर ए बी रक्तगटाची. त्यानंतर आईवडिलांपैकी एकाचा रक्तगट जर ए बी असेल आणि दुसऱ्याचा जर ओ असेल तर अशा केसमध्ये त्यांच्या मुलांचा जो रक्तगट राहील तो राहील एक तर ए राहील किंवा बी राहील. ए बी आणि ओ रक्तगट त्यांच्या मुलांमध्ये तयार होणार नाही. त्यानंतर आईवडील दोघांचाही रक्तगट जर ए बी असेल तर त्यांच्या मुलांचा रक्तगट ए बी राहण्याची शक्यता सर्वात जास्ती असते. आणि समजा आईवडील दोघांचाही रक्तगट जर ओ असेल तर त्यांच्या मुलांचा रक्तगट फक्त ओच बनतो. ए बी बी किंवा ए बी हा रक्तगट बनत नाही, कारण की त्यासाठी लागणारे जे प्रतिजन असतात ते या ओ रक्तगटामध्ये नसतात. त्यामुळे जर आई आणि वडील दोघांचाही रक्तगट जर ओ असेल तर त्यांच्या सर्वच मुलांचा रक्तगट फक्त ओच राहील. ठीक आहे. ए बी किंवा बी हा रक्तगट तिथे बनणार नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मानवी रक्तभिसरण संस्थेबद्दल परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची माहिती अशी बघितलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे आमचे जे येणारे नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.